आणि कर्तव्य ते लागी, जया दुसरे नाही जगी. माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीवर आज आपण निरूपण करत आहोत. कर्मपरायणता किंवा कर्तव्यपरायणता हेच जीवाला जन्म घेण्यामागील एकमेव उद्दिष्ट किंवा साध्य आहे. हे समजण्यासाठी एक क्षण पुरेसा आणि एकच काय, अनेक जन्मही अपुरे ठरू शकतात. आपण जन्माला आल्यानंतर आपल्या स्थानी असलेल्या क्षमतांना ओळखण्यासाठी गुरुची आवश्यकता असते, जे आपल्या क्षमता ओळखतात आणि त्या विकसित करण्यासाठी पोषक पूरक वातावरणाची निर्मिती करून उत्तम ज्ञानही देतात. म्हणूनच आपल्या संस्कृतीत सद्गुरूला अत्यंत वंदनीय स्थान दिलेलं आहे. एकदा का आपल्यातील क्षमतांचा आपल्याला बोध झाला की तिचा विकास करण्यासाठी साधना किंवा अभ्यास तोही कठोर परिश्रमासह केलाच पाहिजे. कठोर परिश्रमानेच क्षमता प्राप्त होऊ शकते, हे त्रिवार सत्य. त्या क्षमतांना धारण करणे हाच तुमचा आणि माझा वर्ण किंवा धर्म. वर्ण हा जन्माने नव्हे तर कर्मानेच प्राप्त होतो. तुम्ही तुमच्यामधील क्षमतांना सद्गुणांकडे घेऊन जाणार आहात की दुर्गुणांकडे घेऊन जाणार आहात, हा ज्याचा त्याने घ्यावयाचा निर्णय आहे. श्रेष्ठत्व धारण करायचे की कनिष्ठत्व ही ज्याची त्याची निवड. निसर्गाने तुम्हाला भरभरून दिलं आहे. तुम्ही काय घेणार आहात याला महत्त्व आहे. निवड तुमची चुकते, परमेश्वराची कधीच नाही. कारण परमेश्वराची पहिली निवड हे तुम्ही आम्ही आहोत. हेच तुमच्या आणि माझ्या लक्षात येत नाही. तुमच्या ठायी असलेल्या गुणकर्मास तुम्ही कशा प्रकारे धारण करणार यावर तुमचा वर्ण निश्चित होणार. हे माऊली अत्यंत सुस्पष्टपणे सांगताना म्हणतात, आता याची परी जाण, चारी आहेत हे वर्ण, सृजले म्या गुणकर्म विभागे. चातुर्वर्ण्य गुणकर्माच्याच आधारावर निश्चित होते, जन्माच्या आधारावर नाहीच नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र यांच्यापैकी आपली निवड कोणती हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येकाला गीतेनं दिलेला आहे. 4थ्या अध्यायामधील 13व्या श्लोकात श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, चातुर्वर्ण्यम मया सृष्टीम गुण कर्म विभागशः. जनमानसात कोण काय सांगतं यापेक्षा गीता ज्ञान किती वस्तुनिष्ठ आहे याचा तुम्हा आम्हाला बोध व्हायला हवा. गीतेनं तुम्हा आम्हाला आमचा वर्ण निवडण्याचा अधिकार दिला आहे. आपण तो स्वीकारायचा की नाकारायचा ही पण ज्याची त्याची निवड. ब्राह्मणत्व, क्षत्रियत्व, वैश्यत्व किंवा क्षुद्रत्व तुम्हा आम्हाला धारण करावे लागणार आहे. त्यासाठीची साधना प्रत्येकाला करावी लागेल. त्यांच्या ठाईचे गुणधर्म तुम्हाला आम्हाला धारण करावेच लागतील. विशेष म्हणजे या चारही वर्णाच्या ठाई एकही वाईट गुण नाही. त्या सर्वांच्या ठाई असलेले कर्मे ही सद्गुणांना धारण करूनच आचरण करावे लागतील. निष्ठेनं प्रामाणिकपणे त्या त्या ठाईचे कर्तव्य किंवा कर्म करावेच लागेल. हाच गीतेने सांगितलेला खरा धर्म. याचे ज्ञान प्रत्येकाला होणे हाच स्वधर्म सूर्य. यासाठीच तर माऊलींनी पसायदान गायलं आहे, पसायदान मागितलंही आहे. चारही वर्णाची निर्मिती भगवंताने केलेली असली तरी त्यामधील कर्माच्या ठाई प्रत्येकाची अलिप्तता आणि फळाप्रती अनासक्ती ही गीता ज्ञानाची खऱ्या अर्थाने फलनिष्पत्ती आहे. हे सदैव क्षणोक्षणी लक्षात ठेवणं हेच आत्मज्ञान. ज्याला आत्मज्ञान झाले तो निश्चित जीवनमुक्त होणार, हे माऊली निसंशय सांगताना म्हणतात, हे मजची स्तव जाहले
परी म्या नाही केले, ऐसे जाणे जाणितले तो सुटलागा. जन्माला येणे ही प्रकृती आहे. आपल्या ठाई चैतन्य आहे हे जाणून इतरांचे चैतन्य ओळखणे ही संस्कृती आहे. आणि अर्थातच हे जाणूनही अजाणतेपणा घेऊन वर्तन करणे ही विकृती आहे. स्वतःची सुटका करून घेऊन जीवाला जीवनमुक्त होण्यासाठी निसर्गाने निर्माण केलेल्या प्रकृतीला तुम्हाला आम्हाला ओळखायला लावण्यासाठी माऊली शब्द वैभव घेऊन तुमच्या माझ्यासमोर प्रगटतात. आणि कर्तव्य ते लागी, जया दुसरे नाही जगी, ऐशिया नैष्कर्म्यता तरी चांगली बोधली असे. आपल्या प्राप्त कर्तव्यापेक्षा जगात आणखी काहीही श्रेष्ठ असूच शकत नाही. किंबहुना कर्तव्य हाच परमेश्वर. त्याची साधना ही परमेश्वराची साधना, परमेश्वराची उपासना. कर्तव्य फळाची अनासक्ती हीच परमेश्वर प्राप्ती. यापेक्षा आत्मबोध वेगळा नाहीच नाही. जन्माला आलेल्या जीवाचे अंतिम साध्य आहे कर्तव्यपरायणता, ना की फळाची आसक्ती. घडते मात्र उलट. आपण नेहमी मी एवढे कष्ट केले आहे त्यातून मला काय मिळाले हा आणि याच अर्थाचा प्रश्न स्वतःला किंवा जो कोणी समोर असेल त्याला विचारत असतो. स्वतः किती महान आहोत, मोठे आहोत याचा आविर्भाव आणत असतो. अर्थात आपण त्यालायक आहोत किंवा नाहीत हे सर्वात अगोदर त्याला स्वतःलाच माहीत असते. असो, मुद्दा असा आहे की कर्माचे फळ हे आपले साध्य नाही. हे ज्याला समजले त्याला जीवनाचे साध्य समजले, जीवनाचे तत्वज्ञान समजले, जीवनाचे उद्दिष्ट समजले. आपण नेहमी भ्रमित होतो की कर्मफळ हेच माझे साध्य आहे. माऊली त्यासाठी अत्यंत सुंदर दृष्टांत देताना म्हणतात, आणि उदय असताचेनी प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्माची असता. सूर्योदय असतामुळे सूर्य फिरत असतो असे भासते, परंतु तो फिरत नाही, तो स्थिर असतो. त्याप्रमाणे कर्म करीत असताना ते कर्म आपण करत नाही असे जो जाणतो तो आपले नैष्कर्म्य जाणतो. या दृष्टांतामध्ये माऊली खगोलशास्त्रातील सूर्याच्या स्थिरत्वाचा मूलभूत सिद्धांत देखील सांगतात. सूर्यमालेच्या विषयीचं जागतिक खगोलशास्त्रज्ञांचे सूर्याच्या स्थिरत्वाबाबत संशोधन हे माऊलीनंतर तब्बल 200 वर्षानंतर आलं. पाश्चिमात्य खगोलशास्त्रज्ञ कोपर्निकस सन 1473 ते 1543, गॅलिलिओ सन 1564 ते 1642 आणि केपलर सन 1571 ते 1630 या दरम्यानच्या कालावधीमध्ये हे शास्त्रज्ञ होऊन गेले आणि त्यांचं संशोधनही होऊन गेलं. यांच्या अगोदर माऊलींची ओवी 200 वर्षापूर्वीची आहे. अगदी सहज स्वभावता माऊलींचा सूर्य स्थिरत्वतेचा सिद्धांत त्यांनी स्वतः मांडला आहे. माऊलींचं हे ज्ञान म्हणजे जगातील आमच्या भारतीय संस्कृतीच्या ज्ञानाचे आणि उज्ज्वल परंपरेचे प्रतीक आहे. पंचमहाभूतांना आपल्या चतुरस्त्र प्रतिभेने प्रभावित करणाऱ्या आणि मंत्रोच्चाराद्वारे स्वसामर्थ्यावर वशीभूत करणाऱ्या प्रगल्भशाली नाथ परंपरेचे माऊली हे शीतल स्वरूप चांदणे आहेत. त्यांचे ज्ञान म्हणजे नाथांच्या नाळेतून प्रवाहित झालेले शुद्ध आणि सात्विक तत्वज्ञान. त्याचाच आनंद तुम्हा आम्हाला मिळावा यासाठीच माझा हा वर्णाश्रम आनंद घन सोहळा. रामकृष्ण.